31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. म्हटलं तर वर्ष संपल्याची जाणीव आहे आणि नवीन वर्षाची चाहूल लागणारा दिवस आहे. बघता-बघता 2024 हे वर्ष सरलंय. या वर्षानं काय-काय दिलं? या वर्षात काय-काय घडलंय? राजकीय क्षेत्रात काय-काय महत्त्वाच्या उलथापालथी झाल्यात? नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून हॅट्रिक साधली आहे. नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे. महाराष्ट्रात लोकसभेला वेगळा, तर विधानसभेला वेगळा ट्रेंड दिसलाय. 2 मुख्यमंत्र्यांना अटक झाली. अशा कोणत्या घटना घडल्या, की ज्याचा परिणाम देशावर, महाराष्ट्रावर झालेला आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षावर म्हणजे 2025 वर सुद्धा या घटनांची छाप असणार आहे. याच संदर्भामध्ये आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आणि नमस्कार, मी दीपक दराडे. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. मंडळी, 2024 मध्ये सर्वाधिक लक्षवेधी राजकीय घटना कोणती असेल तर ती म्हणजे देशात झालेली लोकसभा निवडणूक. तत्पूर्वी झालेल्या 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठं यश मिळवलं होतं. सलग 2 वेळा मोदी पंतप्रधान झाले होते. आता तिसऱ्यांदा काय होणार म्हणून मोठी उत्सुकता होती. आणि ज्या काँग्रेसचं पानिपत झालेलं आपण बघितलं, ती काँग्रेस 2024च्या निवडणुकीत मुसंडी मारणार का म्हणून देखील उत्सुकता होती. भाजपनं 400 पारचा नारा दिला होता आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं देखील ताकदीनं मैदानात ते उतरले होते. या लोकसभेत जोरदार लढाई पाहायला मिळेल. भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही खरं तर, परंतु त्यांचं सरकार मात्र केंद्रात आलेलं दिसलं. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले आणि त्यांनी सर्वाधिक 3 वेळा पंतप्रधान होण्याच्या पंडित नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी साधली. काँग्रेसला 100 खासदारांचा आकडा गाठता आला. विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळालं आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेता झाले. भाजपला स्वतःला पूर्ण बहुमताचा आकडा न मिळाल्यानं यावेळी एनडीएचं सरकार आल्याचं बोललं जाऊ लागलं. अन्यथा मागच्या 2014 आणि 19 मध्ये मोदी सरकार म्हणून केंद्र सरकारची ओळख सांगितली गेली आणि आपणही सगळ्यांनी ती ऐकली पाहिली. यावेळी पूर्ण बहुमत नसल्यानं भाजपला निरंकुश सत्ता गाजवता येणार नाही. मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतील. तसेच लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाल्यानं विरोधी पक्ष देखील सरकारच्या निर्णयावर लक्ष ठेवून असेल. आता पुढील 5 वर्ष हे चित्र देशाच्या राजकारणात केंद्रीय स्तरावरती पाहायला मिळेल. दुसरी महत्त्वाची घटना 2024 मध्ये घडली ती म्हणजे नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाबरोबरची युती तोडून पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर गाठ बांधली. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पाहायला मिळाली. खरं म्हणजे भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी मजबूतीनं उभा राहत होती आणि या इंडिया आघाडीच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेले नितीश कुमार यांनी अचानक भाजपला जवळ करून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला होता. नितीश कुमार खरं तर राष्ट्रीय जनता दलाबरोबर येण्यापूर्वी भाजपसोबतच होते. त्यावेळी ते बिहारचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय जनता दलाबरोबर येऊन पुन्हा तेच बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा भाजपबरोबर जाऊन तेच मुख्यमंत्री बनले. नितीश कुमारांनी राजकीय परिघावर हा असामान्य असा खेळ केला, पण त्यांच्या नावाला यामुळं पलटूराम हे नाव चिकटलं. देशामध्ये 2024च्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय घटना घडली, अटक झाली. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केल्यानं राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. हेमंत सोरेन यांनी राजीनामा देताच ईडीनं त्यांना अटक केली. मात्र आरोपासंबंधी पुरावे न सापडल्याच्या कारणास्तव सोरेन काही महिन्यातच जामिनावर बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर देशात आणखी एका मुख्यमंत्र्याला ईडीनं अटक केली. देशाच्या राजधानीमध्ये खळबळजनक घटना घडली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाली. कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप झाले. त्यांना ईडीकडून 9 वेळा समन्स बजावण्यात आलं. मात्र ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना ईडीनं मार्च महिन्यामध्ये अटक केली.
अटकेनंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी जामिनावर ज्यावेळी ते बाहेर आले, तेव्हा त्यांनी मोठा निर्णय घेतला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा केजरीवालांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवलं. आपच्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री बनल्या. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली दिल्लीचं सरकार सुरू आहे आणि त्यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला ते सामोरे देखील जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच देशातल्या ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. ओडिशामध्ये बिजू जनता दलाची नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील 24 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपनं तिथं सत्ता मिळवली होती. भाजपनं 78 जागावरती ऐतिहासिक विजय मिळवत ही सत्ता मिळवली. आंध्र प्रदेशातही TDPच्या चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा कमबॅक करत YSRचा दणदणीत पराभव केला. चंद्राबाबू यांनी 135 जागांवर निर्णायक विजय प्राप्त करून बहुमत मिळवलं. लोकसभा निवडणुकीनंतर देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाली. 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होत होती. त्यासोबतच हरियाणामध्येही निवडणूक झाली. हरियाणामध्ये भाजपला पुन्हा सत्ता काबीज करण्यामध्ये यश मिळालं. परंतु जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं पुनरागमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नॅशनल कॉन्फरन्सने 42 जागा जिंकल्या, तर भाजपला 29 जागांवरच समाधान मानावं लागलं. हरियाणामध्ये मात्र भाजपनं मोठा विजय मिळवला. भाजपनं 48 जागांवर विजय मिळवून निवडणूक व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना सादर केला. असं म्हटलं जात होतं की हरियाणामध्ये भाजपचा दारुण पराभव होईल, परंतु उमेदवार देण्यापासून ते प्रचार आणि प्रसार यंत्रणेचं उत्तम नियोजन करीत भाजपनं हातातून गेलेल्या राज्यामध्ये पुन्हा सत्ता आणली होती. मुख्यमंत्रीपदी खांदेपालट करून मनोहरलाल खट्टरऐवजी नायब सिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकल्याचा परिणामही त्या निकालामध्ये दिसून आला. या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार होती. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला जोरदार फटका बसला होता. मात्र हरियाणातील विजयानं भाजपचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात मायक्रो प्लॅनिंग केलं. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचं पुरतं पानिपत झालं होतं. 48 पैकी 42 जागा जिंकलेल्या भाजप प्रणित NDAला केवळ 17 जागा मिळाल्या. स्वतः भाजपच्या 2019च्या तुलनेमध्ये 14 जागा कमी झाल्या होत्या. एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा मोठा पराभव झाला आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्र असलेल्या महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालेला होता. त्यामुळे नोव्हेंबर 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत होतं. परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली. त्याचवेळी महाविकास आघाडीतले पक्ष मुख्यमंत्रीपदाचा घोळ घालीत बसले. मराठा आरक्षणाची धार लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला कमी झाली आणि मराठा OBC वादात OBC समाज एकवटला आणि तो महायुतीच्या मागे उभा राहिला. परिणामी महायुतीच्या मतदानात वाढ होऊन प्रचंड विजय त्यांना मिळाला. 288 पैकी 234 जागांवर महायुतीला विजय प्राप्त झालेला आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना त्यांना केवळ 50 जागांवर यश मिळाले. झारखंडमध्ये मात्र भाजपची जादू चालली नाही. तिथं हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं आणि काँग्रेस आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. त्यांना 54 जागा मिळाल्या आणि भाजपला मात्र 24 जागांवर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीवेळी वायनाड लोकसभा मतदारसंघात देखील पोटनिवडणूक झाली. तिथून काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली आणि त्या 4 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्या. आता प्रियंका आणि राहुल गांधी हे दोघं बहीण भाऊ लोकसभेमध्ये सरकारच्या विरोधामध्ये उभे असतील. एक गोष्ट पुन्हा एकदा घडली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा EVM मशीनवरती प्रश्नचिन्ह या 2024 मध्ये उभा केलं गेलंय. त्या संदर्भातली आंदोलनानं आणि चर्चेनं देश व्यापला गेला. आता उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल करण्याचा विचार सगळ्या पराभूत उमेदवारांनी विरोधकांच्या केलाय.
पुढं काय होतं ते आपल्याला नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये कळेल. 2024 मध्ये घडलेल्या या प्रमुख ज्या राजकीय घडामोडी आहेत, ज्याचा परिणाम येणाऱ्या नवीन वर्षावर निश्चित असेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं? ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.